नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की कुलदेवीचे काही शुभ संकेत असतात की आणि अशुभही असतात। कारण की काही शुभ संकेत मिळाले तर आपल्याला समजायचं असतं की आपली कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न आहे। तर असे कोणते शुभ संकेत आहेत किंवा अशुभ संकेत आहेत की ज्याने कळतं की आपल्याला कुलदेवीचा हा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे की नाही, किंवा नवरात्रीमध्ये आपण काय सेवा केलेल्या आहे त्याने आपली कुलदेवी प्रसन्न झालेली आहे की नाही, तिची कृपादृष्टी आपल्यावर आहे की नाही, तर ते आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। बघा, काही सुरुवातीला काही अशुभ संकेत कोणते आहेत तर ते बघू। की आपण भरपूर प्रमाणामध्ये पूजा पाठ करत असतो, परंतु आपण बसलेलो असतो पूजापाठ करायला, पण आपलं बघा मन हे पूजेमध्ये अजिबात लागत नाही। सारखे मनामध्ये काहीतरी विचार येत असतात। ते कोणाच्या आपल्या घरातल्या व्यक्तींविषयी असेल, त्यांच्या तब्येतीविषयी असेल, अभ्यासाविषयी असेल, मुलांची काळजी असेल, घरातल्या व्यक्तींची काळजी असेल, तर असे मनामध्ये एक ना अनेक विचार कोणाच्याही बाबतीत असो, परंतु ते नकारात्मक विचार मनामध्ये जर येत असतील तर हे अशुभ संकेत आहेत। म्हणजे आपण करतो तर पूजापाठ, पण तेथे आपलं मन लागत नाही, म्हणजे हे अशुभ संकेत आहेत। की दुसरं असं आहे की कोणामध्ये हीन भावना, आपल्या मनामध्ये जर कोणाच्याबद्दल नेहमीच नकारात्मक विचार चालू असेल, हीन भावना असेल, तर बघा हेही अशुभ संकेत आहेत। याने आपल्याला कुळदेवीची कृपादृष्टी लाभत नाही। तर आपलं मन हे आपण जर भक्तीमध्ये केलं तर भक्तीमध्ये लागलं पाहिजे, आपण भक्ती केली तर भक्तीमध्ये ते मन लागलं पाहिजे, म्हणून आपल्याला कुलदेवी प्रसन्न आहे असं आपल्याला समजलं जातं। आता काही शुभ संकेतही आहेत। ते शुभ संकेत असे आहेत की आपण समजू शकतो की त्यामुळे आपली कुलदेवीची कृपादृष्टी आशीर्वाद आपल्यावरती आहे। सर्वात अगोदर असं आहे की आपल्याला स्वप्न पडणे। स्वप्न कोणत्या प्रकारचे पडतात असतात बघा तुम्ही। आता स्वप्नांचे अनेक प्रकार आहेत, म्हणजे स्वप्नांचे प्रकार म्हणजे स्वप्नामध्ये अनेक प्रकारच्या स्वप्न आपल्याला पडू शकतात। त्यामध्ये कोणते स्वप्न असे आहेत की ज्याने आपल्याला पडल्याने आणि काय दिसल्याने ते आपल्याला शुभ संकेत मिळत असतात, तर ते आपण बघूयात। तर सर्वात प्रथम आपल्याला बघा, आपल्याला स्वप्नामध्ये जर देवी हसताना किंवा स्मित हसताना दिसली, स्मित हास्य करताना, तर असं समजायचं की आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती आहे आणि ती आपल्यावरती प्रसन्न आहे आणि आपला आशीर्वाद त्या भक्तांवरती ती ठेवत असते, म्हणून ती स्मित हास्य करत असते असा त्याचा अर्थ होतो। दुसरं असं आहे की जर आपल्याला नारळ आणि कमळ दिसलं तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला ही धनप्राप्ती होणार आहे। म्हणजे बघा, कमळ हे लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि ते जर आणि श्रीफळ पण असतं बघा, तर त्यामुळं जर आपल्याला हे शुभ संकेत असणारे जर आपल्याला स्वप्नात दिसले नारळ आणि कमळ, तर आपल्याला धनसंपत्ती मिळणार आहे, धनप्राप्ती होणार आहे। मग ती कुठूनही हो, तुमच्या नोकरीत असेल, व्यवसायात असेल, तर ती होणार आहे असा त्याचा अर्थ समजला जातो। आता घुबड बघा, लक्ष्मीचे वाहन आहे। आता घुबड बघा, हेही लक्ष्मीशी निगडित आहे, म्हणून आपल्याला जर स्वप्नामध्ये घुबड दिसले तर हेही शुभ संकेत मानले जातात, कारण की त्याच्याशी निगडित असं लक्ष्मी प्राप्ती आहे। तर घुबड आपल्याला स्वप्नात दिसले म्हणजेच आपल्याला धनलाभ हा होणार असा त्याचा अर्थ निघतो आणि कुलदेवी आपल्याला ते आशीर्वाद देऊन आपल्याला धनसंपत्ती देणार असं समजलं जातं। आता पुढचं बघा असं आहे की जर लहान मुलगी स्वप्नामध्ये येऊन आपल्याला शिक्का देत असेल तर आपल्याला असं समजायचं की आपल्याला धनलाभ तर होईलच, कारण की आपण लहान मुलींमध्ये दुर्गा देवीचंच रूप मानलं जातं आणि बघत असतो, म्हणून असं जर मुलगी स्वप्नामध्ये जर आली आणि तिने जर आपल्याला शिक्का दिला तर असं समजायचं की आपल्याला धनप्राप्तीही होणार आहे। दुसरं असं आहे की बघा, देवी जर स्वप्नामध्ये दिसली तर असं आहे की त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे। दुसरं असं की तुमचे जर लग्न जमत नसेल तर तुमचं लग्न जमेल, संततीविषयक काही समस्या असेल तर त्या समस्या तुमच्या सुटणार आहे असा त्याचा अर्थ होतो। दुसरं असं की बघा, शंख जर स्वप्नामध्ये दिसत असेल तर तुम्हाला त्याचा अर्थ असा होतो की शंखाचा नाद ज्याप्रमाणे होतो आणि तो सगळीकडे नाद घुमतो, त्याप्रमाणे देवीचा आशीर्वाद आपल्यावरती कृपादृष्टी होईल, आपलं नावही हे सगळीकडे प्रसिद्ध होईल, नाव लौकिक आपल्याला मिळेल असा त्याचा अर्थ होतो। आणि आता दुसरं असं की आपण अष्टमीला 9 कन्या म्हणजे अष्टमीला कन्या पूजन करतो, मग त्या कन्या आपण 5 असेल, 7 असेल, कोणी 11 करतं, असं जर आपण ठेवलं असेल, 9 असेल,
पण त्या व्यतिरिक्त जर एखादी कन्या ही अचानक जर आलेली असेल घरी, तर असं समजायचं की देवी साक्षात तुमच्या घरी आलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण की बघा, देवी हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देत असते आणि तिने आपल्याला दर्शन दिलेले आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपल्याला त्या मुलीची विशेष अशी सेवा करायची आहे आणि तिला तसंच पाठवायचं नाही किंवा हाकलून द्यायचं नाही किंवा म्हणजे तसंच पाठवून द्यायचं नाही. तिची ही आपल्याला यथाशक्ती म्हणजे आपण जसे कुमारिकांचं 5, 7, 11 असो 9 असो जसं आपण पूजन करतो तसंच त्या मुलीचंही आपल्याला पूजन करायचं आहे आणि यथाशक्ती तिला काय द्यायचं ते द्यायचं आहे आणि मग तिची पाठवणी करायची आहे. म्हणजेच आपल्याला देवीची आपण सेवा केल्याचा त्याचा अर्थ होतो. कारण देवी ही त्या रूपामध्ये आलेली असू शकते. आणि नवरात्रीच्या काळामध्ये बघा, तुमच्या घरी जर एखादी सवाष्ण आली तर तिला कधीही खाली हात पाठवू नये. तिची ओटी भरावी, तिला यथाशक्ती काही दान द्यावं. म्हणजेच तुम्ही तिची ओटी भरून तिला म्हणजे तुम्ही भोजन करायला द्या. जर ती भोजन करत नसेल तर तुम्ही तसं चहा वगैरे, दूध, फ्रूट्स द्या, फळं द्या, पण तसं खाल्ल्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नका आणि तसं ओटी भरल्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नका. कारण की साक्षात त्या लक्ष्मीच्या रूपामध्ये, दुर्गेच्या रूपामध्येच आपल्या घरामध्ये आलेल्या असतात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून अशी स्त्री जर आपल्या घरात, सवाष्ण स्त्री जर नवरात्रीमध्ये आली तर तिची ओटी भरून आपल्याला पाठवायची आहे. तसं आपल्याला तिला पाठवायचं नाही आहे. जर आपल्याला स्वप्नामध्ये एखादं मूळपीठ दिसत असेल, म्हणजे मंदिर दिसत असेल, ते अंबाबाईचं म्हणजे तुम्ही बघा, कोल्हापूर असेल, तुळजाभवानीचं तुळजापूर असेल किंवा माहूरचं माहूरगड असेल, हे जर दिसत असेल तर आपल्याला यात्रा करण्याचा योग आलेला आहे किंवा आपला प्रवास आपल्याला होईल असा त्याचा आपल्याला अर्थ होतो. म्हणजे आपण बघा, कारण की दूर ठिकाण दिसलं तर त्याचा अर्थ असा निगडित होतो की आपल्याला यात्रा ही घडणार आहे. दुसरं असं आहे की बघा, गायीला कामधेनू म्हटलेलं आहे. कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी अशी ही कामधेनू. म्हणून स्वप्नामध्ये जर गाय दिसली तर त्याचा अर्थ असा होतो की गाय आपली सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होणार. बघा, नवरात्रामध्ये जर 1-2 दिवसामध्ये धन चांगलं उगवलं तर तो शुभ संकेत आहे आणि धन जर कुजलं आणि वाळून गेलं तर तो अशुभ संकेत मानला जातो. परंतु त्याचं कारण हे आपण धन हे व्यवस्थित पेरलं नाही, म्हणजे आपण जे धान्य टाकतो, सप्तधान्य, ते आपण जर व्यवस्थित केलेले नसेल, टाकलेले नसेल, पेरलेले नसेल तर तेही तसं होऊ शकतं असाही त्याचा अर्थ आहे. तुम्ही चुकीचा अर्थ असा अजिबात घेऊ नका की नाही आलं तर त्याचं आपलेही कारणं असतात ते लावण्याची. आणि दुसरं असं आहे की जर ते धान्य वरतून हिरवं असेल आणि खाली पिवळं जर पडलेलं असेल तर त्याचा अर्थ होतो येणारं आपलं अर्धवर्ष हे चांगलं जाणार आहे आणि अर्धवर्ष हे आपलं अडचणीचं जाणार आहे. कारण पिवळा रंग आपण पिवळं पडलं म्हणजे कुजलं म्हणतो, हिरवगार म्हणजे आपण चांगलं म्हणतो. म्हणून त्याचा चांगल्याचा अर्थ चांगल्याशी घेतलेला आहे आणि म्हणजेच अर्धवर्ष आपलं चांगलं जाणार आहे असं त्यामागची भावना आहे, त्यामागचा समज आहे. दुसरं असं आहे की जर आपल्याला जर चांगलं धन उगवलेलं असेल, हिरवगार खूप छान, आणि धान्य जर पांढरं शुभ्र जर असेल तर बघा, त्यामागे आपल्याला मनोकामना पूर्ण करणारी आपली देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. कुलदेवीची कृपादृष्टी आपल्यावरती आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्यावरती आहे असा त्याचा अर्थ समजला जातो. म्हणजे हे असे काही शुभ संकेत आहे की ज्याने आपल्याला कळतं की आपण ज्याही नवरात्रीमध्ये सेवा केलेल्या आहे, ज्या सेवा केलेल्या आहे, भक्ती केलेली आहे, जे उपाय केलेले आहे ते आपल्या देवीपर्यंत, कुलदेवीपर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि ते देवीने आपल्याला त्यांचा आशीर्वाद दिलेला आहे. अशा ह्या शुभ संकेतामधून, ते संकेत जे देतात त्यामधून तो आपल्याला मिळतो की आपली सेवा बघा, त्यांनीच आपल्याला कळतं की यापैकी एखादा जरी संकेत आपल्याला मिळाला ना की आपल्याला कळतं की आपल्याला त्याचं फळ आपल्या देवीने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून हे शुभ संकेत आहे छोटे छोटे की जे आपल्याला जर असे दिसले तर आपल्याला हे ओळखायचे असतात आणि एखादं जरी दिसलं तर त्याच्यातूनच आपल्याला कळतं आणि आपली पूर्ण सेवा ही फळाला आलेली आहे असं समजायला काहीही हरकत नाही. तर बघा, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.